पाऊस सुरू आहे, अशा पावसामध्ये सुद्धा बघा हे शेतकरी भिजतात. हे अवयस्कर शेतकरी आहेत. काय सांगाल बाया, कसं परिस्थिती आहे बरं? प्रचंड प्रमाणामध्ये 150+ हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तलाव क्रमांक 1 पासून 2 पर्यंत पूर्ण पाणी आणि तिथून पुढे खाली बाणगंगाच्या डॅम पर्यंत त्या ठिकाणी पाणी पूर्ण क्षेत्रामध्ये शेतातलं होत्याचं नव्हतं काही क्षणामध्ये या परिसराला शेतकऱ्याचं झालेलं आहे. आता सध्या सुद्धा पाऊस सुरू आहे. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही. इथं विहीर जे आहे ते विहीर सुद्धा भरलेली आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू जे होतं ते अनावर झालेलं आहे. मात्र या शेतकऱ्याला सध्या मदतीची गरज आहे. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळ्या घटना, वेगळे विषय दाखवतोय. पावसानं हाहाकार माजवला जिल्ह्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. मी ज्या भागामध्ये तलाव फुटलेला आहे त्या भागात पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे पाहता हे जे पाणी आहे हे तलावाचं पाणी येतंय. पलीकडे दुसरा तलाव आहे आणि इथे एक तलाव आहे. या बाजूला दुसरा तलाव फुटून हा तलाव भरला आणि या तलावाच्या सुद्धा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काल पाऊस झाला. हा जो परिसर आहे हा पूर्ण जलमय झाला होता, आता कोरडा झालेला आहे. बर, तुमचीच आहे का विहिरी? हो आमचीच आहे. बर, काय किती शेत आहे तुम्हाला? हा असेल 7-8 एकर, बर, 7 एकर 8 एकर, पण 2-4 एकर ह्याच्यावर भिजत होतं. आमचा निर्वाह त्याच्यावर चालू